सॉरी, रेकॉर्डिंग चालू नव्हती. ठीक आहे, मी जस्ट एकदा प्रॉब्लेम लिहून घ्या, मी रिवाइज करतो याच्यामध्ये. आज नेटवर्क इश्यूमुळे, कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे, आधीच सांगायचं की रे. ठीक आहे, ओके. एक प्रॉब्लेम लिहून घ्या. पहा मी काय प्रॉब्लेम देत होतो. इफ current density across a conductor is 2 into 10 raised to 6 ampere per meter square. Current density is 2 into 10 raised to 6 ampere per meter square. When electric field applied is 4 volt per meter, 4 volt per meter, then find out the resistivity and the conductivity of a conductor. Then find out the resistivity and the conductivity of the conductor. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम पहा, सॉल्व्ह करा व्यवस्थित. मी थोडस एकदा रेकॉर्डिंग साठी एकदा एक्सप्लेन करतो, कारण बऱ्याच जणांना आज नेटवर्क चालत नाहीये. ओके, तर सॉल्व्ह करा तुम्ही. पहा, आज काय पाहिलेलं आजच्या लेक्चर मध्ये की आपण रिलेशन फाइंड करत आहोत. कशामध्ये रिलेशन फाइंड करायचं आपल्याला? करंट डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये रिलेशन फाइंड करायचं होतं आपल्याला. सो वी यूज द फॉर्म्युला V इज इक्वल टू IR, असं अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ लिहू शकतो आपण. आणि आपल्याला प्रिव्हियस दोन फॉर्म्युले माहिती आहेत. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ अँड रेजिस्टन्स इज इक्वल टू रो L बाय A. आणि हे जे रो आहे ते रेजिस्टिव्हिटी असतं. सो लक्षात घ्या की V इज इक्वल टू RI वापरलं मी, आणि रेजिस्टन्सचा फॉर्म्युला ठेवून दिला इथे रो L अपॉन A. तर इथे काय होतं पहा, हे I बाय A जे आहे ते करंट डेन्सिटी तयार झालं आपलं, करंट डेन्सिटी. आणि जेव्हा मी L ला इकडे डिवाइड करतो, कारण इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, सो V बाय L हे काय होणार आपलं? इलेक्ट्रिक फील्ड होणार. सो इथे इलेक्ट्रिक फील्ड, इथे रो, आणि हे I बाय A ला काय लिहिलं मी? करंट डेन्सिटी लिहिलं. सो फायनल फॉर्म्युला विल बी, हे जर E झालं, रो इकडे डिवाइड होणार, देअरफॉर रिलेशन बिटवीन J आणि E काय आलेलं आहे? J इज इक्वल टू E बाय रो. हे एक रिलेशन आलं आपल्याला, J इज इक्वल टू E बाय रो. आणि त्यालाच कंडक्टिव्हिटी मध्ये असं लिहिलं जातं, J इज इक्वल टू सिग्मा इंटू E, वेअर सिग्मा म्हणजेच 1 बाय रो ला आपण सिग्मा ठेवलेलं आहे, आणि त्याला काय म्हणतात? कंडक्टिव्हिटी म्हणतात. पहा, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज नोन ॲज कंडक्टिव्हिटी अँड रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज नोन ॲज कंडक्टन्स. आणि यांचे युनिट जर कंडक्टन्स पर ओहम असणार आणि कंडक्टिव्हिटीचं काय असणार? पर ओहम पर मीटर, कारण इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. ओके, ठीक आहे. आणि याच बेस रिलेशन वरती आपण एक प्रॉब्लेम पाहत आहोत. काय आला आन्सर सांगा बरं? रो आणि सिग्मा resistivity 2 into 10 raised to minus 6 or 0.2 into 10 raised to minus 5. ओके, व्हेरी गुड. चला बाकीच्यांचं रेकॉर्डिंग वाल्यांनी पॉज करून लिहून घ्यायचं इथे मागे जाऊन. प्रॉब्लेम सांगायचं रिपीट. इथे लिहिलाय की रे, हे दिसत नाही का? ए लिहिलंय का? करंट डेन्सिटी ए नाही, जे. करंट डेन्सिटी दिली 2 into 10 raised to 6 ampere per meter square and electric field दिले 4 volt per meter. We have to find the resistivity and the conductivity. चला बाकीचे पहा बरं, काय आला नाही. सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याला.
करंट डेन्सिटी दिलाय आणि ई दिलाय. आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, जे इज इक्वल टू ई बाय रो. देअरफॉर रो इज इक्वल टू ई बाय जे. ई किती आहे 4 इंटू जे किती आहे 2 इंटू 10⁻⁶. हे किती होणार 2 इंटू 10⁻⁻⁶. रोच ओहम मीटर किंवा 0.2 इंटू 10⁻⁵. हे काय झालं रेजिस्टिव्हिटी आली. कंडक्टिव्हिटी कसं काढणार, सिग्मा इज इक्वल टू 1 बाय रो. 1 बाय रो ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू 10⁻⁶. और वी कॅन से दॅट 0.5 इंटू 10⁻⁶. युनिट काय असणार पर ओहम पर मीटर. क्लिअर आहे का बघा प्रॉब्लेम, काहीच अडचण नसायला पाहिजे या प्रॉब्लेम मध्ये. क्लिअर आहे का प्रॉब्लेम. प्रॉब्लेम क्लिअर आहे सर, सोल्युशन येईना झाले. किती सिंपल प्रॉब्लेम द्या, भागाकार करायचा जरी प्रॉब्लेम दिला तरी येईना झालं सर. कसं करावं सर. कसं रे, ऐसा कैसा हो रहा है. असं फ्रेश होऊन बसत जा बरं जरा लेक्चरला. एवढ्या सकाळी लेक्चर का ठेवलंय, नेटवर्क प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आहे, त्याच्यामुळे लेक्चर ठेवलंय आपण एवढ्या सकाळी, आहे का नाही. आता करंट डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्डचं तर आपण रिलेशन पाहिलं. आता अजून एक रिलेशन पाहूया. ठीक आहे, की ड्रिफ्ट वेलोसिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड. ड्रिफ्ट वेलोसिटी अँड इलेक्ट्रिक फील्ड. अजून एक रिलेशन पाहायचं आपल्याला, ड्रिफ्ट वेलोसिटी अँड इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्या आधी पहा, लक्ष द्या. ओके, हे झालं ना सर्वांचं इथपर्यंत. नाव पहा, लक्ष द्या. ड्रिफ्ट वेलोसिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये रिलेशन पाहण्याच्या आधी हा नेमका रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय, याचं ओरिजिन कसं झालं असावं. राईट. सो आपल्याला कंडक्टर म्हणजे करंट म्हणजे काय माहितीये, फ्लो ऑफ द चार्ज पर युनिट टाइम. फ्लो ऑफ द चार्ज पर युनिट टाइम. पण आपल्याला माहिती झालं सहसा कंडक्टर मध्ये कोण मूव्ह होत असतात, सांगा मला. कंडक्टर मध्ये कोण मूव्ह असतात सहसा. आपण वेरियस करंट कॅरियर्स पाहिलेले आहेत, मेटल मध्ये, लिक्विड मध्ये, एअर मध्ये, सेमीकंडक्टर मध्ये. राईट. कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन, आणि मोर ऍक्युरेट, मोर प्रिसाइजली जर सांगायचं असेल तर ते इलेक्ट्रॉन कसे असतात, ओनली फ्री इलेक्ट्रॉन कॅरीज द चार्ज. राईट, व्हेरी गुड. सो याच्यामध्ये आता समजा या कंडक्टर मध्ये हा रेजिस्टन्स कुठून डेव्हलप होतो. मग आता आपण कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन वगैरे सर्व माहितीच आहे. इलेक्ट्रॉन आणि करंटची डायरेक्शन कशी असते सांगा चला पटकन. एस और ओ मध्ये सेम असेल तर एस करा, ओ असेल तर अपोजिट असेल तर ओ करा. इलेक्ट्रॉन आणि करंटची डायरेक्शन. राईट, बिकॉज कन्व्हेन्शनल करंट इज अ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्ह चार्ज. आता पहा, जर याच्यामध्ये लक्षात घ्या की जर मी समजा इथे पॉझिटिव्ह प्लेट लावली, इथे निगेटिव्ह प्लेट लावली, तर ऑब्वियस आहे करंट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. आणि याच्यामध्ये आपण काल क्लिअर करून घेतलंय की पॉझिटिव्ह म्हणजे त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच असायला पाहिजे का, नाही. फक्त त्याचा अर्थ काय होतो, इट इज अ हायर पोटेन्शियल टर्मिनल अँड इट इज अ लोअर पोटेन्शियल टर्मिनल. बर, मग अशा टाइपला जर करंटचे डायरेक्शन असेल, सो इन व्हॉट डायरेक्शन इलेक्ट्रॉन विल फ्लो इन दिस कंडक्टर.
राईट. इन व्हॉट डायरेक्शन इलेक्ट्रॉन विल फ्लो. या डायरेक्शनने करंट जाणार राईट डायरेक्शनला, सो इलेक्ट्रॉन विल फ्लो इन लेफ्ट डायरेक्शन. और वी कॅन से राईट नाही, डावा उजवा कळतोय का, करंटची डायरेक्शन पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल असली पाहिजे. याच्यामध्ये काय डाऊट आहे अजून, याच्यामध्ये बिलकुल डाऊट नसायला पाहिजे आपल्याला. करंटची डायरेक्शन टुवर्ड्स द राईट आहे, मग इलेक्ट्रॉनची डायरेक्शन टुवर्ड्स द लेफ्ट. किंवा सिम्पली लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज, they will move towards the positive terminal. Electron are negatively charged, they will be moved towards the positive terminal. याच्यामध्ये हे पॉझिटिव्ह असतं, हे निगेटिव्ह असतं, हे पाहिले आपण आता. सो क्लिअर आहे का, इलेक्ट्रॉन लेफ्ट डायरेक्शनला मूव्ह करणार आहेत. आता हे इलेक्ट्रॉन मूव्ह करत असताना they will collide with the another atom. Free electron will be collide with the another atom, right? So याच्यामध्ये लक्षात घ्या की ओके, कोलाइड करत आहे म्हणजेच त्याला अपोजिशन होत आहे इलेक्ट्रॉनला जायला. इथे जर कोलिजन झालं तर त्याला विरोध होत आहे त्याला पुढे जायला, आणि त्याला पुढे जायला म्हणजेच चार्ज मूव्ह व्हायला जर अपोजिशन झालं तर त्याचमुळे इथे काय डेव्हलप झालेला आहे, रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. सो रेजिस्टन्स कसा डेव्हलप होतो, रेजिस्टन्स कसा डेव्हलप होतो, when at electrons will collides with the atom, बरोबर आहे, त्याच्यामुळे रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. अजून एक गोष्ट स्मॉल तुम्ही लक्षात ठेवू शकता, मला एक सांगा, एक रस्ता एकदम छोटा आहे आणि खूप सारे माणसं आहेत त्या रस्त्यावरती, तर माणसांना चालायला जास्त सोपं जाईल का अवघड जाईल, इझी असेल का डिफिकल्ट असेल. रस्त्याची रुंदी खूप छोटी आहे, लांब रस्ता आहे आणि लांब रस्ता आहे, राईट, हार्ड इट विल बी डिफिकल्ट. त्याचप्रमाणे पहा, लक्षात घ्या की त्याचप्रमाणे जर हे कंडक्टर लांब असेल, कंडक्टर हे लांब असेल तर इलेक्ट्रॉनला मोर कोलिजन येणार आहे, जात 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 धडका 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 धडका, राईट का. पहा बरं, फेल होते का सर्वांना. इलेक्ट्रॉन आपल्याला आयुष्यभर पाहायला भेटला नसू शकतो, पण इलेक्ट्रॉन सोबत आयुष्यभर काम करावं लागू शकतं, ठीक आहे. फेल व्हायला का, गर्दीच्या ठिकाणी सकाळी जॉगिंगला निघालो, रस्ता एवढूसा आहे आणि सकाळी 5:30 लेक्चर आहे, डोईन 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 डोईन, अरे बाप, ठीक आहे. सो याच्यामध्ये काय होणार आपल्याला, more length more will be difficult, therefore we can say that resistance will be directly proportional to length. Resistance is directly proportional to length, right. आणि आता जर समजा रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं अहमदपूर नगरपालिकेकडून, बरोबर आहे, तर आता कसं होईल, मला यायला असं जॉगिंग करत 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 यायला किती मजा येईल. रस्त्याचं रुंदीकरण जर केलं तर म्हणजे बाजूनं असं गाडी चालली, पाणी उडणार नाही याची काळजी घ्यायची गरज नाही मला, इकडून खड्डा आहे, इकडून कसं जाऊ, पुढून यायला माणूस, बरोबर आहे का नाही. सो जर रस्त्याचं रुंदीकरण वाढलं, रस्त्याचं राईट इझी असेल आपल्याला मूव्ह करण्यासाठी, राईट, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनचं आहे, आपलं जसं तसंच त्यांचं आहे. जर याचं जर आपण रुंदीकरण केलं, फक्त याला रुंदीकरण म्हणणार नाही आपण, याला काय म्हणणार, एरिया. If we increase the area, resistance will be decreased, therefore inversely proportional to area, and hence we find the formula R is equal to rho L by A. समजलं का आता हा फॉर्म्युला कसा आलेला आहे. हे तर क्लिअर झालं याच्यामध्ये. ओके, व्हेरी गुड सर. तर आता याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की आपण काय डिस्कस करत होतो, हा तर फॉर्म्युला ऑलरेडी पाहिला सर आम्ही. ओके, सो इथे काय सांगत होतो मग, द रेजिस्टन्स, हाऊ रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे इथे की मोर कोलिजन मोर रेजिस्टन्स,
कोलिजन कोणामध्ये आहे? इलेक्ट्रॉन मध्ये आहे. मग याच कोलिजनला आता पहा, लक्षात घ्यायचंय आपण की एक लक्षात घ्या की मोर कोलिजन मोर रेजिस्टन्स. ठीक आहे, जेवढ्या जास्त धडका तेवढ्या जास्त रेजिस्टन्स आहेत. आणि आता याच्यामध्ये एक रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचंय की या दोन सक्सेसफुल कोलिजन मधला जो टाइम असतो, जो दोन सक्सेसफुल कोलिजन मधला जो टाइम असतो त्याला टाऊ म्हणायचंय. काय म्हणायचंय? टाऊ. पहा, लिहून घेऊया आपण व्यवस्थित. काही एक दोन गोष्टी नवीन यायल्यात आपल्याला की या दोन सक्सेसफुल कोलिजन मधला जो टाइम आहे त्याला टाऊ म्हणायचंय. इट इज नोन ॲज रिलॅक्सेशन टाइम. याचं हे सिम्बॉल टाऊच आहे आणि याला रिलॅक्सेशन टाइम म्हणतात. पहा, रिलॅक्सेशन टाइम कसं म्हणणार मग? इट इज अ टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. इथं एकदा कोलिजन झालंय, आता इथून इथं कोलिजन झालं, तर या कोलिजन मधला टाइम म्हणजेच टाऊ किंवा त्याला रिलॅक्सेशन टाइम म्हणणार आहोत आपण. त्याचं युनिट सेकंदच असणार, म्हणजे आपला टाइमच आहे, फक्त त्याला एक स्पेसिफिक नाव दिलं, रिलॅक्सेशन टाइम. अँड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, जर या दोन सक्सेसिव्ह कोलिजन मधला डिस्टन्स घेतला तर त्याला डिनोट केलं जातं लॅम्डाने आणि त्याला म्हटलं जातं मीन फ्री पाथ. मीन का बर? कारण हे सर्व ठिकाणी सेम नसणार आहे, कुठे जास्त असेल कुठे कमी असेल. सो वी विल कन्सिडर द ॲव्हरेज ऑफ इट. पहा, रेजिस्टन्सचं ओरिजिन आपण डिस्कस करत करत आपल्याला लक्षात आलं की इलेक्ट्रॉन धडका मारत पुढे जाणार आहे आणि मग दोन सक्सेसिव्ह कोलिजन मधला जो टाइम आहे त्याला आपण रिलॅक्सेशन टाइम म्हणूया. आणि दोन सक्सेसिव्ह कोलिजन मधला जर डिस्टन्स घेतला तर मीन फ्री पाथ. लक्षात आलं का मग? सो वी नो द रिलेशन बिटवीन वेलोसिटी डिस्टन्स टाइम. v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. राईट. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? लॅम्डा आहे. इथून इथपर्यंत टाइम घेतला आपण, टाऊ घेतला, आणि ड्रिफ्ट वेलॉसिटीमुळे इलेक्ट्रॉन मूव्ह होते. म्हणजे आपल्याला कोणती वेलॉसिटी घ्यावी लागेल? ड्रिफ्ट वेलॉसिटी घ्यावी लागेल. सो रिमेंबर धिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला असा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, टाऊ इज इक्वल टू लॅम्डा अपॉन ड्रिफ्ट वेलॉसिटी. टाऊ इज इक्वल टू लॅम्डा अपॉन ड्रिफ्ट वेलॉसिटी. लक्षात राहील का? टाऊ इज इक्वल टू लॅम्डा अपॉन ड्रिफ्ट वेलॉसिटी. सो याच्यामध्ये एक एक पॉइंट टाकून लिहून घेऊया आधी. थोडस लिहा आधी. टाका ओरिजिन ऑफ रेजिस्टन्स. टाका आधी हेडिंग ओरिजिन ऑफ रेजिस्टन्स. origin of resistance. लिहा, त्यामध्ये लिहा, when electron travels towards the positive terminal, when electron travels towards the positive terminal, when electron travels towards the positive terminal, it collides with the atom. It collides with atoms. It collide with the atoms.
Because of these collisions, resistance is present. Because of these collision, because of these collision, resistance is present. नेक्स्ट पॉइंट लिहा. नेक्स्ट पॉइंट लिहा. more collisions means more resistance. More collision means more resistance. More collision means more resistance. राईट. त्याच्यानंतर लिहा ड्रिफ्ट वेलोसिटी इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यानंतर लिहा ड्रिफ्ट वेलोसिटी इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. ड्रिफ्ट वेलोसिटी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. पहा आधी ड्रिफ्ट वेलोसिटी पासून सुरू करूया. ड्रिफ्ट वेलोसिटी लिहायचं मला कशामध्ये लिहायचंय इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. कसं लिहिणार आहे की ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणजे काय. आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते मूव्ह होणार आहेत पॉझिटिव्ह टर्मिनलवर आणि हे जिथे जिथे या ऍटमला कोलाइड होतील तिथे याच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलप होणार आहे. आणि इथून हा इथं आला समजा. आता इथून इथं आला परत इथून इथं आला परत इथून इथं आला. सो याच्यामध्ये हे सक्सेसिव्ह कोलिजन मधला टाइम जो आहे त्याला रिलॅक्सेशन टाइम आणि जो पाथ आहे त्याला मीन फ्री पाथ म्हणणार आहे डिस्टन्सला. आधी लक्षात घ्या की ड्रिफ्ट वेलोसिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड कसे रिलेटेड आहेत. ड्रिफ्ट वेलोसिटी वेक्टर फॉर्म्युला आहे हा इज इक्वल टू मायनस ई बाय एम ई बार इंटू टाऊ. लक्षात ठेवायचंय हा एक जर असा थोडासा मोठा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये लक्षात कसं ठेवू शकता पहा की तुम्हाला वाटेल की ड्रिफ्ट वेलोसिटी आणि टाइम डायरेक्टली का प्रोपोर्शनल आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या जेवढे जास्त इलेक्ट्रिक फील्ड लक्षात घ्या. फक्त लक्षात तुम्हाला कन्फ्युज कधी झाला फॉर्म्युला तर त्याच्यासाठी कसं लक्षात ठेवायचंय. जेवढे जास्त इलेक्ट्रिक फील्ड तेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स असणार आणि तेवढा जास्त जोरात इलेक्ट्रॉन जाऊ शकतो. तेवढा जास्त जोरात इलेक्ट्रॉन गेला म्हणजेच त्याची ड्रिफ्ट वेलोसिटी जास्त असणार. पहिला पॉइंट क्लिअर आहे. जेवढं जास्त इलेक्ट्रिक फील्ड तेवढी जास्त ड्रिफ्ट वेलोसिटी. या फॉर्म्युलामध्ये काही पॉइंट कसे क्लिअर करून घ्यायचे पहा. जेवढा जास्त टाइम कोणता टाइम आहे हा हे लॉजिक कळतंय का बघा बरं. जेवढा जास्त रिलॅक्सेशन टाइम म्हणजेच तेवढं कोलिजन कमी आहे. तेवढं कोलिजन म्हणजे तेवढं रेजिस्टन्स कमी आहे म्हणजे तेवढा इलेक्ट्रॉन फास्ट जाऊ शकतो. बऱ्याच जणांना विचार केल्यानंतर वाटतं की वेलोसिटीच्या फॉर्म्युलामध्ये टाइम खाली असायला पाहिजे. इथं वरी कसा आला पहा. ड्रिफ्ट वेलोसिटीचा हा जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करण्यात आलेला आहे आणि तिथं पाहिलं की ड्रिफ्ट वेलोसिटी इज प्रपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड आणि टाऊ इथे याला मल्टिप्लिकेशन आहे. जेवढं मास कमी तेवढी वेलोसिटी जास्त. जेवढं मास कमी तेवढं वेलोसिटी जास्त. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि वेक्टर फॉर्म मध्ये आहे आणि म्हणून मी इथे मायनस लिहिलंय. मग या मायनसचा अर्थ काय होतो कळतंय का तुम्हाला. इथे मायनसचा अर्थ काय होतो पहा. मायनसचा अर्थ काय होतो. The negative sign shows that the direction of the electric field and the drift velocity. पहा परत एकदा. The negative sign shows that the direction of electric field that is E bar and drift velocity that is VD bar is opposite. बरोबर आहे का पहा बरं हे म्हटलेलं मी. इथे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असली पाहिजे. इथे डायरेक्शन कशी असली पाहिजे इलेक्ट्रिक फील्डची. पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल.
हे फॉर्म्युला डेराईव्ह म्हणजे याचं डेरिव्हेशन नाही, हा म्हणजे एक्सपेरिमेंटल हे आहे, त्याच्यामध्ये रिलेशन ठेवले गेलेत याच्यामध्ये हे इलेक्ट्रिक फील्डला, राईट. फक्त मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं फॉर्म्युला हे सांगितलं, याचं डेरिव्हेशन नाही सांगितलं, राईट. आणि इथे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन राईट आहे, इलेक्ट्रॉन कोणीकडे मूव्ह करतायत, लेफ्टला मूव्ह करतायत, म्हणजे ड्रिफ्ट वेलोसिटी आणि टाऊ हे अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. ओके, सो आधी हा फॉर्म्युला लिहून घ्या. ठीक आहे, सो आधी फॉर्म्युला लिहून घ्या. हे ड्रिफ्ट वेलोसिटी अँड इलेक्ट्रिक फील्ड, ड्रिफ्ट व्हीडी बार इज इक्वल टू मायनस ई बार टाऊ बाय यम. इथे या व्हॅल्यू ई ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1.6 इंटू 10⁻⁹ कुलम. मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे का तुम्हाला 9.1 इंटू 10⁻31. आणि टाऊला काय म्हटलं जातं, रिलॅक्सेशन टाइम. आधी हे लिहून घ्या, फॉर्म्युला लिहून घ्या, मी सांगतो. फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला लिहिल्यानंतर लिहा त्याच्या खाली, इन दिस इक्वेशन negative sign shows that, in this equation negative sign shows that, in this equation negative sign shows that the direction of VD bar and E bar, the direction of VD bar and capital E bar are opposite, are opposite. are opposite. ठीक आहे, त्याच्या खाली जर हे लिहून घ्यायचे असतील व्हॅल्यू, आता तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत, या दोन व्हॅल्यू लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण टाऊ बद्दल लिहूया. हे लिहिलात, त्याच्यानंतर हे लिहा, टाऊ इज इक्वल टू रिलॅक्सेशन टाइम. टाऊ असं होतं, टाऊ उच्चार म्हणतो, टाऊ असं, टाऊ असं नका करू, टाऊ म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला. ठीक आहे, सो हे व्हॅल्यू लिहिल्यानंतर लिहा टाऊ इज इक्वल टू रिलॅक्सेशन टाइम, आणि त्याच्या खाली लिहा इट इज अ टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. इट इज अ टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. लिहिता येत ना सर्वजण, फास्ट तर होत नाही ना, फास्ट होत का. टाऊ इज ओके, टाऊ इज रिलॅक्सेशन टाइम इज सक्सेसिव्ह. थांबा थांबा थांबा, जर असं काय लिहित आहोत आपण, टाऊ लिहित आहोत. टाऊ इज म्हणजेच रिलॅक्सेशन टाइम इज टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. इट इज अ टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. हे डायग्राम काढून घ्या वाटलं तर आपल्याला. इथे सर्वांच्या डायरेक्शन दाखवल्यात, कोणती कशासाठी दाखवली ती पण कळायला पाहिजे. आय इथे आहे, ही आहे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन, ही आहे ड्रिफ्ट वेलोसिटीची डायरेक्शन. डायग्राम काढून घ्या, एकदम सिंपल. चला, एखादी प्रॉब्लेम झाला पाहिजे आज याच्यावरती आपला.
ओके चला नेक्स्ट लिहा, त्याच्या खाली लिहा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज, त्याच्या खाली लिहा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज, distance between two successive collision is called as distance between two successive collision is called as, काय म्हणतात त्याला सांगा बरं, शॉर्टकट मध्ये सांगू शकता त्याला काय म्हणणार होत आपण, मीन फ्री पाथ, राईट. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ, इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा, या लॅम्बडा म्हणतात. हा distance between two successive collision is called as mean free path and it is denoted by lambda. मग हा फॉर्म्युला लिहा टाऊचा, टाऊ इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ड्रिफ्ट वेलोसिटी. लिहा फॉर्म्युला, टाऊ इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ड्रिफ्ट वेलोसिटी. राईट. आणि अजून एक टर्म डिफाईन केली गेली आहे, फक्त एक स्मॉल फॉर्म्युला लक्षात ठेवायचंय, मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे किती मोबाईल इलेक्ट्रॉन, मोबाईल म्हणजे ते किती मूव्ह करू शकतात प्रत्येक याच्यामध्ये, हे डिफाईन करण्यासाठी मोबिलिटी ही टर्म डिफाईन केलेली आहे. त्याला म्यू याने लिहिलं जातं. ते कशासाठी वापरलं जातं की बाबा रे आता हे पहा सर्व क्वांटिटीज, तुम्हाला वाटत असेल याची काय गरज होती, ड्रिफ्ट वेलोसिटी मध्ये इलेक्ट्रिक फील्डची काय गरज होती, या सर्व स्टडीज प्रपोज करण्यासाठी हे रिलेशन डिराईव्ह झालेले आहेत. ठीक आहे, सायंटिस्टच्या ज्या थेरीज असतात मांडलेल्या, त्या प्रपोज करण्यासाठी हे सर्व रिलेशन मांडलेले असतात. मग आता त्यांना एक टर्म डिफाईन करायची होती की बाबा या आयर्न रॉड मध्ये इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होत आहेत, आणि मग स्टील रॉड मध्ये इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होत आहेत, कॉपर रॉड मध्ये इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होत आहेत, जर मी सेम इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाय केले तर कोणामध्ये किती फास्ट मूव्ह होत आहेत, असं त्यांना सांगण्यासाठी टर्म यूज करण्यासाठी त्यांनी काय केलं की एक टर्म नवीन डिफाईन केली, मोबिलिटी. म्यू त्याला लिहितात आणि इट इज ड्रिफ्ट वेलोसिटी अपॉन ई. हे मॅग्निट्यूड आहे फक्त ड्रिफ्ट वेलोसिटी अपॉन व्ही. म्हणजे तेवढ्याच इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ज्याची ड्रिफ्ट वेलोसिटी जास्त, ते जास्त इलेक्ट्रॉन मोबाईल म्हणता येईल. मोबाईल म्हणजे मूव्ह करणारे, आपला मोबाईल नाही, मोबिलिटी त्याचं मिनिंगच असतं मोबाईल किंवा मोबिलिटी. लक्षात आलं का पहा बरं, एकदम सिंपल टर्म आहे मोबिलिटी. समजा मी 2 व्होल्ट पर मीटर एका कंडक्टर मध्ये अप्लाय केलंय आणि दुसऱ्या कंडक्टर मध्ये पण 2 व्होल्ट मीटर पण अप्लाय केलंय. एवढं अप्लाय केलं असताना याची ड्रिफ्ट वेलोसिटी आली 5 मीटर पर सेकंद आणि याची आली 10 मीटर पर सेकंद. तर कोणत्या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉनची मोबिलिटी जास्त आहे, कोणत्या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉनची मोबिलिटी जास्त आहे, व्हेरी गुड, सेकंड वन मोबिलिटी इज हायर, कारण तेवढीच इलेक्ट्रिक फील्ड असताना त्याची ड्रिफ्ट वेलोसिटी किती आहे, जास्त आहे. अशा पद्धतीच्या टर्म एक्सप्रेस करण्यासाठी ही टर्म आणली गेलेली आहे मोबिलिटी. लिहा फक्त, याला लिहा, एवढा फॉर्म्युलाच लिहून घ्यायचा याचा, म्यू इज इक्वल टू व्हीडी बाय ई. म्यू इज इक्वल टू व्हीडी बाय ई. क्लिअर आहे. तर आज थोडेसे वेगवेगळे फॉर्म्युले पाहिलेले आहेत आपण. आज परत लेक्चर झाल्यानंतर थोड्या वेळानं नोटबुक आधी व्यवस्थित वाचायचे आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. एक्झामला इथपर्यंतचा सिलेबस असेल आणि व्हेरी, आता थोडंसं एक्झाम बद्दल लक्षात घ्या, थोडंसं मिस्टेक आमच्याकडून पण होत आहेत कधीतरी, की म्हणजे थोडंसं प्लॅनिंग सर्व डिसाइड, मग ते कुठेतरी कोणाला तरी कन्फ्युज होऊ शकतं, कारण हे सर्व वर्क सर्वांना नवीन आहे.
ठीक आहे. तुमच्या साईडने पण काही म्हणजे लक्षात येत नसेल, काही आपल्याला फिक्स टाइम टेबल बसत नसेल, तर अशा पद्धतीने टाइम टेबल लक्षात ठेवा. लास्ट टाइम देर वॉज सम मिस्टेक बाय अस, राईट. याच्यामध्ये की उद्या जो सॅटरडे आहे त्या सॅटरडेचा जो पेपर आहे ओनली 20 MCQ असला पाहिजे, 20 MCQ असला पाहिजे. आणि तो कशावरती असला पाहिजे? पाटील सर चॅप्टर, पाटील सरचे जे लेक्चर आहेत त्याच्यावरती असला पाहिजे. म्हणजे फिजिक्सची एक्झाम जी आहे ती तुम्हाला सॅटरडेला होणार आहे 20 MCQ, राईट. आणि जी संडे आहे, सो लास्ट टाइम तुम्हाला बायोला रिव्हिजन करायला भेटलं नव्हतं. वी विल सी हाऊ रिवाइज यू आर या एक्झाम मध्ये, आहे का नाही? ओके. सो याच्यामध्ये काय असणार? फिजिक्स, केमिस्ट्री अँड मी लक्षात ठेवतोय की बायोचा पेपर किंवा जर समजा पॉसिबल असेल तर मी सेपरेट करणार आहे. यू विल ओनली घेऊ फिजिक्स अँड केमिस्ट्री पेपर आणि बायोचा पेपर तुम्हाला सेपरेट येईल, राईट. Because we want to know how are you progressing in physics and chemistry, because we are teaching physics and chemistry, right. त्याच्यामुळे बायोचा पेपर सेपरेट करण्यात येईल यावेळेस. पण टोटल 60 MCQ असतील त्या दिवशी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. पण फिजिक्स आणि केमिस्ट्री याचा पेपर एक वेगळा असेल, राईट. क्लिअर झालं का? पहा, तुमचे पेपर 2च दिवस आहेत, सॅटरडे आणि संडे. सॅटरडे फिजिक्स 20 MCQ पाटील सर, आणि इथे फिजिक्सचे आपले माझ्या चॅप्टरवरती 20 MCQ असणार. आता यावेळेस युनिटचे थोडेफार मी टाकू शकतो रिव्हिजन साठी, 2-4 टाकले तर 20 पैकी. मग करंट इलेक्ट्रिसिटी वरती असणार, सर वेक्टर वरती घेतील, आणि इथे केमिस्ट्री आणि बायोचा कधी घेणार? बायोचा पण याच दिवशी असणार संडेला, फक्त पेपर वेगळा करत आहे मी. क्लिअर आहे का? बघा बरं, याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? इज इट क्लिअर? ओके. अँड नाव धिस टाइम आय विल पर्सनली याच्यामध्ये तुमचे फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे मार्क मला व्यवस्थित पाहिजे, ठीक आहे, एकदम राईट. कोणताही क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे. काही डाऊट असतील तर एक दिवस अगोदर पर्यंत कधीही तुम्ही विचारून घेऊ शकता डाऊट, सांगतोय मी तुम्हाला, ठीक आहे. तुमच्या मनावर का असं विचारतोय रे रिअल मी? तुमच्या मनावर तुम्हाला पाहिजे असतील तर टाकूया, नसो नको पाहिजे असतील तर नको टाकूया. पण दिस टू मला याच्याबद्दल मी खूप सिरियस आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. सो याच्याबद्दल आणि हा स्पेसिफिकली फिजिक्स मध्ये तर काही डाऊटच नसायला पाहिजे, आउट ऑफ मार्क पाहिजे मला यावेळेस. ओके. सो हे झालं एक्झामचं. आणि पहा, आजचं लेक्चर रिवाइज समअप जर करायचं असेल तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा आपण रिलेशन पाहिलेला आहे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. त्याचा फॉर्म्युला पाहिला आपण, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी व्हीडी बार इज इक्वल टू मायनस ई कॅपिटल ई बार अपॉन टाऊ अपॉन एम, हे जो आहे तो ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा आहे. त्याच्यानंतर पहा, लक्षात घ्या की त्याच्यानंतर रेजिस्टन्स आणि कोलिजन पाहिला आपण. आणि आता समअप करण्यासाठी एक ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे, हे कशाला म्हणायचं, ठीक आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे वेगवेगळे फॉर्म्युले कसे येतात बघा. आता पहिला फॉर्म्युला आता तुम्हाला वाटेल हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, हे वेगळे फॉर्म्युले आहेत का तुम्हीच सांगायचे. VD इज इक्वल टू काय होतं आपल्याला रिलेशन, काय होतं, I इज इक्वल टू NEA VD. हे रिलेशन माहिती होतं आपल्याला, I इज इक्वल टू NEA VD, राईट. सो ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येईल सांगा मला. ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला I अपॉन NEA, बरोबर आहे का बघा बरं, राईट का. VD इज इक्वल टू I अपॉन NEA. फक्त मॅग्निट्यूड विषयी पाहूया आपण, काय काय वेगवेगळे फॉर्म्युले येतात ड्रिफ्ट व्हेलॉसिटीसाठी, ठीक आहे. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तयार करता येतील अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम. आता या I बाय ए ला काय लिहू शकतो मी? I बाय ए ला काय लिहू शकतो? चला लवकर सर्वांनी सांगायचंय. I बाय ए ला कसं लिहू शकतो मी? राईट. I बाय ए ला ई नाही, I बाय ए ला ई कसं लिहिता येईल?
व्हेरी गुड. जे, राईट, करंट डेन्सिटी. सो जे अपॉन एन, जे अपॉन एन. परत जे ला आपल्याला काय लिहिता येईल सांगा बरं. जे ला आपल्याला काय लिहिता येईल. जे ला काय लिहिता येईल. राईट, ई इंटू सिग्मा. सिग्मा इंटू ई लिहू शकतो मी. यानी इज इक्वल टू मला काय लिहिता येईल अजून. अजून काय लिहिता येईल मला. इज इक्वल टू ई बाय रो, कारण सिग्माला 1 बाय रो लिहिलं मी. यानी आणि परत याला काय लिहिता येईल मला. व्ही ला व्ही बाय एल. सो रो एल एन ई. दीज आर ऑल सेम फॉर्म्युलाज. You can consider as different formulas of the drift velocity, but you should use according to the problem which quantities are given. मग हे जे आजचं लेक्चर करतायत त्यांना वाटू शकतं की सरने एवढे सारे फॉर्म्युले दिलेत, पण आपण दररोज छोटं 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 करत आलेलो आहेत. हे सर्व आपल्याला लक्षात असलं पाहिजे आणि हाच फंडा आपल्याला पूर्ण 2 इयर्स पर्यंत कंटिन्यू करायचंय की एका दिवशी स्टडी होत नसते. थोडं थोडं म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा कळणार नाही की आपली प्रॉब्लेम ॲबिलिटी जे सॉल्विंग आहे कसं डेव्हलप करत चाललोय. त्याच्यामुळे रेग्युलर बेस्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, खास करून फिजिक्स, अल्सो फिजिकल केमिस्ट्री सुद्धा त्याच्यामध्ये, आणि बाकीच्या विषयाला पाठांतर करायचं असेल ते सुद्धा रेग्युलर करायला पाहिजे. पण काही जण असं एका दिवसात सर्व पाठ होऊ शकतं, मी करायला पाहिजे असं म्हणत नाही, म्हणजे जास्त सर्व नाही, पण नंतर एका दिवसात जर मी बसून सर्व फिजिक्स सोडवतो म्हटलं तर अवघड आहे. सो हे लिहून घ्या आणि याच्यावरती आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जर काही अडचण असेल तर मला विचारा, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. जर अडचण असेल तर मी प्रॉब्लेम एक्सप्लेन पण करतो ग्रुपवरती, पण इथपर्यंत आपल्याला एक्झामचा सिलेबस असणार. अँड इन नेक्स्ट लेक्चर वी विल लर्न द कलर कोडिंग ऑफ रेजिस्टन्स अँड द टेम्परेचर डिपेंडन्स. ते आपल्याला झालं नाही, त्याच्यावर जर प्रॉब्लेम आले तुम्हाला तर ते झालं नाही असं कन्सिडर करा. राईट, ते तुम्हाला कळणार नाही म्हणून सांगितलं. In the next lecture, upcoming lecture, we will discuss the color coding and the temperature resistance, temperature dependence of resistance, how the resistance is depend upon temperature. Okay, any doubt आहे का याच्यामध्ये? काही याच्यामध्ये डाऊट आहे का? सर्वांना ओके, चलो. राईट, देन वी विल आता कोणत्या लेक्चर मध्ये भेटायचं. मॉर्निंग लेक्चर तर आपला आता 2 दिवस आपण ब्रेक घेतलाय. सो वी विल मीट अगेन मंडे लेक्चर, राईट, और वी कॅन टेक दिस संडे युट्यूब लाईव्ह लेक्चर पाहूया तिथं आलं तर. ठीक आहे, ओके, चलो, बाय एव्हरीवन. आणि जर डाऊट असतील तर विचारा त्याच्यामध्ये. ओके, चलो, हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय बाय. ओके, चलो, बाय.